किनाऱ्यावर परतलेली लाटमधला भाग 11 आपण बघणार आहोत रिकाम्या रात्री. वादळाला 3 दिवस झाले होते. टी व्हीवर सतत समुद्राच्या बातम्या सुरू होत्या आणि उंच लाटा, काळे ढग, बेपत्ता जहाजांची माहिती. मोनिकाचं हृदय प्रत्येक बातमीसोबत धडधडत होतं. देशमुखवाड्यात एक विचित्र शांतता पसरली होती. रोहिणी बाहेरून शांत दिसत होती, पण तिच्या हातातील जपमाळही आता थरथरू लागली होती. कारण ती आधी एकदा अशीच वाट पाहिली होती आणि त्या प्रतीक्षेच्या शेवटी तिला तिरंगा मिळाला होता. रात्रभर मोनिका खिडकीजवळ बसून राहायची. बाहेर पाऊस कोसळत होता. वाऱ्याने खिडकी हलके हलके थरथरत होती. तिच्या डोळ्यासमोर सतत विजयचा चेहरा यायचा. मी परत येईन. तो आवाज अजून कानात होता. पण समुद्रावर दिलेली वचनं किती अस्थिर असतात हे आता तिला समजू लागलं होतं. तिसऱ्या दिवशी रात्री अचानक फोन वाजला. मोनिका अक्षरशः धावत फोनजवळ पोहोचली. हॅलो, आणि दुरून आवाज आला, मोनिका. ती काही क्षण काहीच बोलू शकली नाही. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विजय म्हणाला, तू ठीक आहेस ना? मागे प्रचंड वाऱ्याचा आवाज येत होता. मोनिका म्हणाली, हो, आम्ही सुरक्षित आहोत. विजय म्हणाला, वादळामुळे संपर्क तुटला होता. आणि मोनिका रडतच म्हणाली, तुला कल्पना आहे मी किती घाबरले होते? फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. मग विजय मंद आवाजात म्हणाला, आता मला कळतंय, आईने बाबा गमावल्यावर किती सहन केलं असेल. त्या शब्दांनी मोनिकाचं मन भरून आलं. पण त्या वादळानंतर काहीतरी बदललं. विजय पुन्हा मोहिमांमध्ये व्यस्त झाला. फोन कमी होऊ लागले. कधी 2 दिवस संपर्क नसायचा, कधी फक्त 2 मिनिटाचं बोलणं व्हायचं. मोनिकाचं जग हळूहळू रिकामं होऊ लागलं. ती दिवसभर स्वतःला कामात गुंतवायची. रोहिणीसोबत घरकाम करायची, आश्रमातील मुलांना भेटणं, वाचन. पण मग रात्र मात्र तिची शत्रू झाली होती. रात्री ती विजयच्या कपाटासमोर बसून राहायची. त्याचा गणवेश हातात घ्यायची. त्यातून अजूनही समुद्राचा हलकासा वास यायचा आणि ती डोळे मिटून तो वास श्वासात भरून घ्यायची, जणू त्याच्याजवळ असल्यासारखं वाटावं म्हणून. एक दिवस रोहिणीने तिला विचारलं, एवढी हरवलेली का दिसतेस? मोनिका काही क्षण शांत राहिली आणि मग मंद आवाजात म्हणाली, माणूस जिवंत असताना पण इतका दूर जाऊ शकतो का? रोहिणी तिच्याकडे पाहत राहिली. त्या प्रश्नात तिला स्वतःचं जुनं आयुष्य दिसलं आणि ती हळू आवाजात म्हणाली, सैनिकावर प्रेम करणाऱ्या स्त्रियांना एक गोष्ट शिकावी लागते. मोनिका म्हणाली, काय? त्यांचं प्रेम माणसांवर नसतं फक्त, तर त्यांच्या अनुपस्थितीवरही असतं. मोनिकाच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसांमध्ये विजयचा बालमित्र आकाश वारंवार घरी येऊ लागला. आकाश आणि विजय लहानपणापासूनचे मित्र, उलट स्वभावाचे. विजय शांत आणि स्थिर, आकाश हसरा आणि मोकळा. तो आल्यावर घरात थोडीशी हालचाल यायची. रोहिणीशी गप्पा, मोनिकासाठी बाजारातून काहीतरी आणणं, घरातील छोटी कामं. सुरुवातीला मोनिकाला बरं वाटलं, कारण घरात कुणीतरी बोलणारं माणूस होतं. एक संध्याकाळी वीज गेली. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. मोनिका खिडकीत उभी होती. आकाश मेणबत्ती लावत म्हणाला, तू सतत पावसाकडे काय पाहतेस? ती मंद हसली, वाट पाहते. विजयची? ती शांत झाली. मग हलकंसं डोकं हलवलं. आकाश काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याला जाणवलं, ही मुलगी बाहेरून जितकी शांत दिसते, आतून तितकीच एकटी आहे. त्या रात्री आकाश निघाला आणि अचानक निघताना तिला म्हणाला, तुला माहिती आहे, विजय खूप नशीबवान आहे. मोनिका हलकंसं हसली आणि म्हणाली, का? कारण कुणीतरी इतक्या मनापासून त्याची वाट पाहतं. मोनिकाच्या चेहऱ्यावर हलकीशी उदासी आली. कधी कधी वाट पाहणंही थकवतं आकाश. त्या शब्दांनी हवेत काहीतरी बदललं. आकाश काही क्षण शांत राहिला, कारण त्या रात्री पहिल्यांदाच त्याला मोनिकाच्या डोळ्यात स्वतःचं एकटेपण दिसलं. आता बाकीचा भाग बघूया आपण पुढच्या भागामध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.